शिर्डी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. 3 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. शिर्डी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा रविवार दिनांक 21 एप्रिल पासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. आज सोमवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता श्रींचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भैरोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आणि धनगरी ढोल, झांज पथक आणि ताशाच्या कडकडात भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि सर्व मानकरी आणि भाविक उपस्थित होते. श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी आणि सर्व मानकरी यांच्या वतीनं यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले. शनिवारपासून शिर्डी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा सुरू आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यानंतर पहाटे 6 वाजेपर्यंत भाविकांनी दंडवत घातला. रविवारी श्री भैरेश्वराचा नैवेद्य पूजा करण्यात आली. रात्री 8 वाजता हिंदवी पाटील प्रस्तुत हिऱ्याची हिरकणी हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. आज सोमवारी श्रींच्या पालखी सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी उदार मनाने भैरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देऊन सहकार्य केलं. पालखी सोहळ्यासाठी माजी सरपंच राहुल चौगुले यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी देणगीदारांचे आभार मानण्यात आले. आज रात्री 8 वाजता ऑर्केस्ट्रा धडाका या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले. मंगळवारी सकाळी लुना शर्यत, बैलगाडी शर्यत, संगीत खुर्ची या विविध स्पर्धांचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे. मंगळवार सायंकाळी 4 वाजता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलं आहे. रात्री 8 वाजता ऑर्केस्ट्रा हंगामा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले. तसेच बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण वर्षपूर्ती निमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आले. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी आणि कलशारोहण समितीच्या वतीनं करण्यात आले. ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होण्यासाठी मागील 1 महिन्यापासून यात्रा कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. गोकुळ सोबत गोकुल